मुंबई महानगरपालिका सभागृहाचं कामकाज आता युट्यूबवरती लाईव्ह पाहता येणार आहे। लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये काय आवाज उठवतात याचं थेट प्रक्षेपण जनतेला पाहता येणार आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जळगावात सोने चांदी बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली आहे। शहरामध्ये 45 कोटी तर जिल्ह्यामध्ये 75 कोटी रुपयांच्या वरती उलाढाल झाल्याचं चित्र आहे। शिवाजीनगर वांद्रे येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या किशोरी पेडणेकर यांनी अचानकपणे भेट दिली। विद्यार्थ्यांना दिला जाणारा मध्यान्ह आहार निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार करण्यात आली होती। पनवेल सायन महामार्गावरती खारघर परिसरामध्ये 2 अपघात झालेत। यामुळे वाहतूक कोंडी मोठी निर्माण झाली होती। हिरानंदनी ब्रिजवरती 4 गाड्या एकमेकांना धडकल्या। त्यानंतर काही अंतरावर असलेल्या त्याच लेनमध्ये आणखी 3 गाड्यांची साखळी धडक झाली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये उबेर टॅक्सी चालकांनी मिळून एका खासगी टॅक्सी चालकाला भीषण मारहाण केली। भाडं घेण्यावरून हा वाद झाला होता आणि हा वाद नंतर हाणामारीमध्ये बदलला गेला। आशा भोसलेंच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या आहेत। आशा भोसले यांच्या इच्छेनुसार वाराणसी इथे विधी करण्यात आला। त्यांच्या गाण्यांच्या स्वरामध्ये अस्थी कलश मणिकर्णिका घाटापर्यंत नेण्यात आला। पालघर इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती टँकरमधून गॅस गळती झाली। सोडियम क्लोराईडची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस गळती झाल्यानं नागरिकांना त्याचा त्रास झाला। काही काळ वाहतूक सुद्धा बंद होती। डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला होता। ठाकुर्लीला जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा डबा घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। 2.5 तासांच्या प्रयत्नांनंतर ही सेवा पूर्णपणे सुरू झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील भोसरी एमआयडीसीमध्ये भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात या अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। तुर्तास तरी कुठलीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। पुण्यातील पाणीसाठा गुरुवारी बंद राहणार आहे। पुणेकरांनो पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। पर्वती, वडगाव, लष्कर आणि वारजे या प्रमुख जलकेंद्रांमधील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे संपूर्ण पुण्याचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे।